कन्या राशी राशी चक्रातील 6वी रास। या राशीचा स्वामी बुध असल्यामुळे या राशीच्या व्यक्ती अत्यंत दयाळू आणि नाजूक असतात। लहान सहान बाबतीत या व्यक्ती खूपच सावधानता बाळगतात। फिटनेसच्या बाबतीत या व्यक्ती अत्यंत सतर्क असतात। ऐकतात सर्वांचे पण करतात मात्र आपल्या मनाचे। आपल्या साधेपणामुळे या व्यक्ती कोणालाही आपलंसं करून घेतात। या व्यक्तींना अनेक व्यक्ती आदर्श मानतात। तर अशा या कन्या राशीचे मार्च 2025 चे मासिक राशीफल कसे असणार आहे चला जाणून घेऊया। कन्या राशीच्या लोकांसाठी हा महिना संमिश्र राहणार आहे। या महिन्यात तुम्हाला थोडा संघर्ष करावा लागेल आणि त्यासोबतच तुम्हाला फायदेही मिळतील। या महिन्याच्या अखेरीस परिस्थिती सुधारेल। तुम्हाला तुमच्या कारकिर्दीत यश मिळेल। आरोग्याच्या दृष्टीने मार्च महिना चांगला राहील। आरोग्याशी संबंधित कोणत्याही मोठ्या समस्या उद्भवणार नाहीत। तुमची महत्त्वाची कामे स्वतः करण्याचा प्रयत्न करा। इतरांवर अवलंबून राहू नका। लांब पल्ल्याच्या प्रवासाची शक्यता राहील। आर्थिक क्षेत्रातील परिस्थिती सामान्य होऊ शकते। कुटुंबातील सदस्यांशी समन्वय राखावा लागेल। तुम्हाला तुमच्या भावंडांकडून सहकार्य मिळेल। तुमचे कौटुंबिक वाद सोडवण्याचा प्रयत्न करा। महिन्याची सुरुवात मालमत्ता खरेदी विक्रीसाठी चांगली आहे। तुमच्या पालकांच्या वागण्यामुळे तुमच्या मनात काही अस्वस्थता निर्माण होऊ शकते। असे काहीही करू नका ज्यामुळे तुमचे पालक तुमच्यावर रागावतील। सामाजिक प्रतिष्ठा धोक्यात येऊ शकते। तुमचे शत्रू तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील। विद्यार्थ्यांसाठी हा महिना शुभ राहील। अभ्यासात प्रगती होईल। प्रेम प्रकरणात भावनिक ओढ वाढू शकते। तुमच्या मुलांकडून तुम्हाला आनंद मिळेल। पत्नीचा आनंद आणि पाठिंबा कायम राहील। कन्या राशी तुमच्या कामाबद्दल समर्पण आणि कठोर परिश्रम तुम्हाला नवीन उंचीवर घेऊन जाऊ शकतात। यावेळी तुम्हाला तुमची ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढलेला जाणवेल, ज्यामुळे तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकता। तुमचा बहुतेक वेळ सर्जनशील आणि सामाजिक उपक्रमांमध्ये जाईल, त्यामुळे तुम्हाला नवीन संधी आणि नातेसंबंध निर्माण करण्यास मदत होईल। माध्यमांशी संबंधित क्रियाकलाप आणि नवीन संपर्कांकडे विशेष लक्ष द्या, कारण यामुळे तुम्हाला महत्त्वाची माहिती आणि संधी मिळू शकतात। तसेच अनुभवी लोकांच्या सल्ल्याचे आणि मार्गदर्शनाचे कौतुक करा, कारण ते तुमचे ध्येय साध्य करण्यास मदत करू शकतात। सध्या तुमचे प्रयत्न आणि मेहनत फळ देण्याची शक्यता आहे आणि तुम्ही तुमच्या कामात उत्कृष्ट यश मिळवू शकता। याशिवाय मार्केटिंग आणि प्रमोशनवर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे, कारण यामुळे तुमचा व्यवसाय पुढे नेण्यास मदत होईल। हा काळ व्यवसाय गुंतवणुकीसाठी देखील अनुकूल आहे, परंतु त्यात काही अडथळे येऊ शकतात। म्हणून तुमचे निर्णय घेताना काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक घेणे महत्त्वाचे आहे। नोकरीतही तुम्हाला सध्याची परिस्थिती स्वीकारावी लागेल आणि तुमच्या कामासाठी पूर्णपणे समर्पित राहावे लागेल। तुमच्या आयुष्यातील गोंधळामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबाला आवश्यक तेवढा वेळ आणि लक्ष देऊ शकणार नाही, पण जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा तुमचा जोडीदार आणि कुटुंबातील सदस्य तुमच्या पाठीशी उभे राहतील आणि तुम्हाला मदत करतील। याशिवाय विरुद्ध लिंगाच्या लोकांशी संवाद साधताना तुमच्या प्रतिमेची आणि प्रतिष्ठेची विशेष काळजी घ्या, कारण याचा तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो। मार्च महिन्यात तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात कठीण स्पर्धेचा सामना करावा लागू शकतो, परंतु तुमचे कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास तुम्हाला यश मिळवून देईल। काही लोक तुमच्या प्रगतीत अडथळा आणण्याचा प्रयत्न करू शकतात, परंतु तुम्ही तुमच्या ध्येयावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले पाहिजे। तुमचा दृढ निश्चय आणि चिकाटी अखेर तुम्हाला विजयी बनवेल। जर तुम्ही शिक्षण क्षेत्रात असाल किंवा पुस्तक लिहिण्याची योजना आखत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकतो। सर्जनशील आणि बौद्धिक कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे। याशिवाय करिअरमध्ये बदल होण्याचे संकेत देखील आहेत, जे तुमच्यासाठी नवीन संधीचे दरवाजे उघडू शकतात। स्वतःला मानसिकदृष्ट्या मजबूत ठेवा आणि तुमची कामे संयमाने पुढे करा। हा महिना स्वावलंबन आणि धोरणात्मक विचारसरणीने पुढे जाण्याचा आहे, ज्यामुळे तुम्हाला दीर्घकालीन फायदे मिळू शकतात। करिअरची वाढ केवळ आत्मविश्वासाने आणि जोखीम न घेता शक्य आहे। व्यावसायिकांना नवीन कंत्राटे मिळतील। पैशांचा ओघ चांगला राहील। योग्य तडजोड करून प्रेम जीवनात आनंद मिळवता येतो। अविवाहित लोकांना त्यांच्या मित्रमंडळात प्रेम जोडीदार मिळतील। कौटुंबिक संबंध आनंददायी आणि सहकार्यदायी असतील। विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील। आवश्यक ती खबरदारी घेतल्यास आरोग्य चांगले राहील। कन्या राशीच्या अंतर्गत जन्मलेल्यांसाठी मार्च 2025 हा एक उल्लेखनीय महिना ठरणार आहे। परिवर्तन, वैयक्तिक वाढ आणि करिअरमधील महत्त्वाच्या प्रगतीने भरलेला महिना।
तुमच्या स्वभावाप्रमाणे तुम्ही तुमच्या व्यावसायिक प्रवासात खोलवर गुंतून राहाल, तुमचे लक्ष केंद्रित कराल आणि प्रत्येक कामात अढळ समर्पण आणाल. तरीही यावेळी काम हे एक अथक परिश्रम वाटणार नाही. त्याऐवजी ते तुमच्या आत उद्देश आणि समाधानाची एक नवीन भावना जागृत करेल. तुम्हाला केवळ कर्तव्यानेच नव्हे तर तुमच्या खऱ्या महत्त्वाकांक्षी जुळणारा मार्ग तयार करण्याच्या इच्छेने प्रेरित वाटेल. या महिन्यात एक शक्तिशाली जाणीव होईल. तुमच्या नशिबावर पूर्ण नियंत्रण मिळवण्याचा क्षण आला आहे. अढळ दृढ निश्चयासह तुम्ही धैर्याने जुन्या दिनचर्येत आणि वचनबद्धता सोडून द्याल जे तुम्हाला मागे ठेवतात. प्रकल्प आणि जबाबदाऱ्या जे तुमची सर्जनशीलता दाबून टाकतात किंवा तुमची ऊर्जा कमी करतात, त्याऐवजी तुमचे लक्ष आश्वासनाने भरलेल्या प्रयत्नांकडे वळेल. विशेषतः आर्थिक यश आणि दीर्घकालीन ध्येयांकडे जे संकेत देतात. तुम्ही तुमची ऊर्जा या संधींना परिष्कृत करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी वापराल. परंतु तयार राहा, हा निष्क्रिय निरीक्षणाचा काळ नाही. मार्च तुम्हाला गतिमान घटनांच्या मालिकेतून पुढे नेईल, ज्यामध्ये तुम्हाला जवळजवळ प्रत्येक वळणावर कठीण उच्चस्तरीय निर्णय घ्यावे लागतील. या महिन्यात वेग आणि अचूकता तुमचे सहयोगी असतील. संकोच नाही. तुम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय तुमच्या भविष्याला खोलवर आणि अपरिवर्तनीय आकार देईल. गमावलेल्या संधी मागे फिरणार नाहीत आणि तुम्ही दुर्लक्ष केलेले मार्ग कायमचे बंद होतील. परिणामी ही वेळ आवेगपूर्ण कृती करण्याची किंवा इतरांच्या मतांचे प्रश्न न विचारता पालन करण्याची नाही. त्याऐवजी तुमच्या विश्लेषणात्मक मनावर आणि तार्किक विचारसरणीवर विश्वास ठेवा. तुमच्या पर्यायांचे पूर्णपणे मूल्यांकन करा. तुमच्या अंतर्गत प्रवृत्तीवर विश्वास ठेवा आणि प्रत्येक निर्णय विचारपूर्वक तोलून पहा. ही धोरणात्मक मानसिकता तुम्हाला मर्यादापासून मुक्त होण्यास आणि तुमच्या खऱ्या क्षमतेशी जुळणाऱ्या रोमांचक शक्यता उघडण्यास सक्षम करेल. कन्या राशी, मार्च 2025 हा महिना तुमच्यासाठी एका मोठ्या बदलाचे संकेत येतो. जर तुम्ही धैर्य आणि दूरदृष्टीने काम करण्यास तयार असाल तर असाधारण आशा देणारा महिना आहे. हा परिवर्तनाचा काळ हाताबाहेर जाऊ देऊ नका. तुमच्या आतल्या आवाजाकडे लक्ष द्या. स्पष्टतेसाठी तुमच्या सूक्ष्म स्वभावावर अवलंबून राहा आणि तुम्हाला हवे असलेले भविष्य घडवण्यासाठी धाडसी निर्णायक पावले उचला. यश तुमच्या आवाक्यात आहे. सोबतच तुम्हाला सिद्धीची खोल भावना आणि तुम्हाला खरोखर परिपूर्ण करणारे जीवन स्वीकारण्याचे स्वातंत्र्य आहे. हा महिना तुमच्या शक्तीमध्ये पाऊल टाकण्याचा आणि तुमची छाप पाडण्याचा असू द्या. मार्च 2025 मध्ये कन्या राशीला घर आणि कुटुंबावर लक्ष केंद्रित करण्याचे आणि सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीशी संबंध निर्माण करण्याचे आमंत्रण दिले जाते. तुमचा अधिपती ग्रह बुध तुमच्या वैयक्तिक संसाधनाच्या क्षेत्रात प्रतिगामी होत असल्याने आर्थिक योजना आणि गुंतवणुकीचे पुनर्मूल्यांकन करण्याची ही चांगली वेळ आहे. व्यावसायिकदृष्ट्या नाविन्यपूर्णता आणि धोरणात्मक विचारसरणी महत्त्वाची आहे. विशेषतः गुरु करिअरच्या आकांक्षांना पाठिंबा देतो. प्रेमात शुक्र नातेसंबंधांमध्ये सुसंवाद वाढवतो, ज्यामुळे प्रेम आणि समजूतदारपणाचे क्षण निर्माण होतात. तथापि बुधाच्या प्रतिगामी दरम्यान संवादातील त्रुटींबद्दल जागरूक राहा, ज्यामुळे अनावश्यक संघर्ष होऊ शकतात. संयम हा तुमचा मित्र आहे. महिन्याच्या मध्यात येणारी पौर्णिमा नातेसंबंधांच्या गतिशीलतेवर प्रकाश टाकते, चिंतन आणि वाढीला प्रोत्साहन देते. आरोग्याच्या बाबींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. समग्र पद्धतींचा अवलंब केल्याने संतुलन आणि चैतन्य सुनिश्चित होऊ शकते. मार्च जसजसा पुढे जाईल तसतसे स्वतःची काळजी आणि ग्राउंडिंगवर लक्ष केंद्रित करा. 29 तारखेला येणारा अमावस्या परिवर्तनात्मक बदलांचे संकेत देतो, नवीन सुरुवातीचे स्वागत करतो आणि आत्मविश्वास प्रेरणा देतो. तुमच्या आंतरिक मूल्य आणि आकांक्षांशी तुमचे जग संरेखित करण्यासाठी हा वेळ स्वीकारा.